प्रदीप आणि पल्लवीच्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण झाली होती. प्रदीप एक सरकारी प्रोफेसर होता. पण प्रदीप आणि पल्लवीचे लग्न फक्त नावालाच होते. कारण प्रदीपने पल्लवीला लग्नाच्या दिवसापासून ते आजपर्यंत पत्नीसारखे प्रेम आणि सन्मान कधीच दिले नाही. प्रदीप आणि पल्लवीच्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण झाली होती. प्रदीप एक सरकारी प्रोफेसर होता. पण प्रदीप आणि पल्लवीचे लग्न फक्त नावालाच होते. कारण प्रदीपने पल्लवीला लग्नाच्या दिवसापासून ते आजपर्यंत पत्नीसारखे प्रेम आणि सन्मान कधीच दिले नाही. कारण पल्लवी दिसायला जास्त सुंदर नव्हती आणि प्रदीप दिसायला खूपच जास्त हँडसम होता. म्हणूनच तो पल्लवीला कधीच आपली अर्धांगिनी मानत नव्हता. आयुष्य कसं तरी चाललं होतं. प्रदीप पल्लवीला नेहमीच आपल्यासोबत कुठेही घेऊन जाण्यासाठी कचरत होता की लोक काय म्हणतील, याची पत्नी कशी आहे. प्रदीपने पल्लवीसोबत लग्न जरूर केले, पण पत्नीसारखा सन्मान कधीच दिला नाही. समाजाला दाखवण्यासाठी पल्लवी आणि प्रदीप एक चांगले पती पत्नी होते, पण त्या दोघांमध्ये अजिबात ताळमेळ नव्हता. प्रदीप पल्लवीला काही कामासाठी बोलवायचे झाल्यास असा बोलवत होता की जणू काही तो घरातल्या मोलकरणीला बोलवत आहे. पल्लवीची जागा त्या घरात एखाद्या मोलकरणीसारखी होती. पल्लवीला नेहमी स्वतःला एकटीच असल्यासारखी वाटायचे. तिला प्रदीपसोबत राहिल्यावर गुदमरल्यासारखे वाटत होते. पल्लवी आणि प्रदीपला 2 मुलं देखील होती. ते दोघेही दिसायला प्रदीपसारखीच सुंदर होती. पल्लवीलाही हेच हवे होते की तिची मुलं दिसायला तिच्यासारखी नकोच पाहिजे. प्रदीप आपल्या दोन्ही मुलांना पाहून खूप खुश होता, कारण त्याची दोन्ही मुले दिसायला त्याच्यासारखी सुंदर होती. दोन्ही मुले हुशार होती आणि आपापले शिक्षण पूर्ण करत होती. काळ त्याच्यानुसार बदलत जात होता. पल्लवी आणि प्रदीपची दोन्ही मुलांचे शिक्षण आता पूर्ण झाले होते आणि शिक्षण पूर्ण होताच काही दिवसांतच दोघांनाही चांगल्या ठिकाणी नोकरीही मिळाली. बहुतेक पल्लवी आता तिच्या जबाबदारीतून मुक्त होत होती. आता फक्त एकच जबाबदारी बाकी होती, ती म्हणजे तिच्या दोन्ही मुलांची लग्न. काही दिवसांपूर्वीच पल्लवीने ठरवलं होतं की दोन्ही मुलांची एकदा का लग्न आटोपली की मी प्रदीपला सोडून कायमची दूर कुठेतरी निघून जाईन. कारण पल्लवीला प्रदीप सोबत राहून गुदमरल्याशिवाय दुसरं काही भेटत नव्हतं. काही दिवसांनी प्रदीप आणि पल्लवीच्या दोन्ही मुलांची लग्न झाली आणि दोन्ही मुलं आपापल्या जीवनात आनंदी होते. हे पाहून पल्लवीच्या मनाला शांती मिळाली होती, कारण तिला ते नकोच होतं की दोन्ही मुलांचा स्वभाव त्याच्या वडिलांवर जायला नको. तिला हेच हवं होतं की दोन्ही मुलांनी त्याच्या पत्नीला भरपूर मानसन्मान द्यावा, कारण जे तिच्यासोबत झालं ते तिच्या दोन्ही सुनांसोबत व्हायला नको. सर्व काही ठीक चाललं होतं. मुलांच्या लग्नाच्या 2 महिन्यानंतर प्रदीपच्या खोलीत सकाळी 6 वाजता पल्लवीची एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत असं लिहिलं होतं की प्रदीपजी, आता मी माझ्या संपूर्ण जबाबदारीतून मुक्त झाली आहे आणि म्हणूनच मी आता तुमच्या जीवनातून कायमची लांब जात आहे. तुमची आणि माझी साथ इतकीच होती. या दरम्यान चुकून माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. तुमची दुर्दैवी सोबती पल्लवी. पल्लवीची चिठ्ठी वाचून प्रदीपला थोडंसं दुःख झाले की पल्लवी आम्हाला न सांगताच निघून गेली होती. त्याला पल्लवीवर प्रेमच नव्हते, त्यामुळे तो पल्लवीशिवाय राहू शकत होता आणि म्हणूनच पल्लवी घर सोडून निघून गेल्याचं जास्त दुःखही त्याला झालं नाही. बहुतेक त्याला वाटले असावे की पल्लवी माहेरी गेली असेल. थोडे दिवस निघून गेले की परत येईल. पण थोड्याच वेळात प्रदीपची दोन्ही मुले घाबरत घाबरत प्रदीपच्या खोलीत आली आणि प्रदीपला विचारू लागली की बाबा, आई कुठे आहे? आम्ही तिला पूर्ण घरात शोधले पण दिसली नाही. तुम्हाला माहीत आहे का आई कुठे गेली आहे? प्रदीपच्या हातात चिठ्ठी होती. ती हळूच त्याने गादीखाली लपवली आणि म्हणाला की मला माहीत नाही. मी तर आता झोपेतून उठलो आहे. पल्लवीच्या दोन्ही मुलांना आता आपल्या आईची काळजी वाटू लागली की अशी अचानक न सांगता आई कुठे गेली असेल. थोड्या वेळाने पल्लवीची दोन्ही मुले आपल्या आजीला, पल्लवीची आईला फोन लावून पल्लवीबद्दल चौकशी करतात. पल्लवी तिथेही नसते. आता मात्र सगळे टेन्शनमध्ये आले होते की पल्लवी अशी कुणालाही न सांगता कुठे गेली असेल. प्रदीपची दोन्ही मुले पोलीस स्टेशनला जाऊन आपली आई हरवली असल्याची तक्रार दाखल करण्यासाठी जाणारच. तेवढ्यात प्रदीप त्यांना तक्रार दाखल करण्यास मनाई करतो.
कारण प्रदीपला माहीत असते की पल्लवी कुठेही हरवलेली नाही, तर ती तिच्या इच्छेने हे घर सोडून गेली आहे. प्रदीपने दोन्ही मुलांना आईची हरवली असल्याची तक्रार दाखल करण्यासाठी मनाई केली तेव्हा दोघेही उदास होतात, कारण त्या घरात प्रदीपच्या शब्दाबाहेर कुणीच जात नव्हते. त्यांची इच्छा असूनही आता ते आईची हरवली असल्याची तक्रार करू शकत नव्हते. म्हणून ते मनातल्या मनात आईची आठवण काढून रडत होते की आई आम्हाला सोडून कुठे निघून गेली. आणि दोन्ही सुना पण काळजीत होत्या की सासूबाई अचानक गेल्या कुठे असतील. त्यांना मुलींपेक्षा ही जास्त प्रेम सासूबाईने दिले होते. पण प्रदीपच्या दगडासारख्या हृदयात पल्लवीसाठी थोडीही दया प्रेम नव्हते, कारण त्याच्या चेहऱ्यावर जराही काळजी नव्हती की पल्लवी त्याची पत्नी अशी अचानक त्याला सोडून निघून गेली होती. असेच करता करता 1 वर्ष 2 वर्ष निघून गेले, पण पल्लवी घरी परतली नाही. घरातील लोकही आता पल्लवीला हळूहळू विसरू लागले होते. काही दिवसांनी सगळेच आपापल्या कामात व्यस्त होऊ लागले होते. शेवटी असं कितपत वाटप पाहत बसणार होते. प्रत्येकाचे आपले आयुष्य होते. प्रदीपचेही चांगलेच मजेत चालले होते. संपूर्ण दिवसभर बाहेर राजनीती करायची आणि संध्याकाळी घरी येऊन आपल्या नातनातीसोबत खेळत बसायचे. प्रदीपच्या दोन्ही मुलांना एक एक मूल झाले होते, त्यामुळे प्रदीपचे आयुष्य मस्त आनंदात चालले होते. पल्लवी तर जसं आता त्यांच्यासाठी मेलीच होती. प्रदीप तर चुकून पण पल्लवीचे नाव काढत नव्हता. सगळं काही छान सुरू होते. एके दिवशी कळाले की प्रदीपचा मोठा मुलगा योगेशला घरापासून लांब दुसऱ्या शहरात नोकरीची बदली मिळाली होती. त्यामुळे त्याला इच्छा नसतानाही घर सोडून जावे लागणार होते. आणि त्यानंतर त्याची बायको आणि मुलगी दोघेही त्याच्यासोबत निघून गेले. प्रदीपला आपला मोठा मुलगा लांब गेल्याचे दुःख झाले होते, परंतु त्यालाही घर सोडून जाणे गरजेचे होते. प्रदीपचा लहान मुलगा महेशने आपल्या वडिलांना समजावून सांगितले की बाबा तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना तुमच्यासोबत. प्रदीपने स्वतःला कसे तरी सांभाळले आणि आपल्या लहान मुलासोबत सगळं काही विसरून आनंदात राहू लागले होते. सगळे काही ठीक सुरू होते. एक दिवस प्रदीप सायंकाळी चहा पीत पेपर वाचत बसला होता. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर फोन आला की त्यांच्या लहान मुलाचा म्हणजे महेशचा ॲक्सिडेंट झाला आहे. ॲक्सिडेंटची बातमी ऐकताच प्रदीपच्या हातातून चहाचा कप खाली पडला आणि तो थरथर कापत आपल्या सुनेला हाक मारू लागला. त्याची सून धावतच बाहेर आली. प्रदीपने सुनेला सांगितले की बेटा आपल्याला लगेच हॉस्पिटलला जावे लागेल. प्रदीपची लहान सून यशोदा आपल्या 3 वर्षाच्या मुलीला घेऊन प्रदीपसोबत हॉस्पिटलमध्ये जायला निघाली. प्रदीप आणि त्याची सून जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की तुमच्या मुलाला डोक्यावर मार बसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. ही बातमी ऐकताच प्रदीप जागेवरच कोसळला आणि त्याची लहान सून यशोदा बेशुद्ध पडली. काही वेळाने प्रदीपने आपल्या सुनेला सांभाळत मोठा मुलगा योगेशलाही दुःखद बातमी कळवली. प्रदीपचा मोठा मुलगा आपल्या लहान भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून सुन्न झाला होता आणि आपल्या पत्नी व मुलीला सोबत घेऊन लगेचच घरी पोहोचला. तो कसा तरी आपल्या वडिलांना सांभाळत होता आणि त्याची बायको प्रिया तिच्या लहान देवराणीला म्हणजे यशोदाला सांभाळत होती. प्रदीपच्या लहान मुलाचे अंत्यसंस्कार करण्यात आले. काही दिवसांनी लहान सून नीताच्या माहेरची लोक यशोदाला आपल्या घरी नेण्यासाठी परवानगी घ्यायला येतात. यशोदाचे वडील प्रदीपला सांगतात की आता आमची मुलगी इथे राहून तरी काय करणार, बाहेर राहील तर याचे मन थोडे हलके होईल. प्रदीप ही त्याच्या लहान विधवा सुनेला आणखीन दुःखात पाहू शकत नव्हता, म्हणून तिला तिच्या माहेरी पाठवून देतो आणि आता लहान सून ही तिच्या मुलाला घेऊन माहेरी निघून जाते. दुसरीकडे मोठा मुलगा योगेशची नोकरी ही दिल्लीला असल्याकारणाने त्याचेही जाणे गरजेचे होते. योगेशने आपल्या वडिलांना सांगितले की तुम्ही आता इथे एकटे राहून तरी काय कराल, आता तर तुम्ही रिटायर सुद्धा झाले आहात, म्हणूनच तुम्ही आता आमच्या सोबत चला. प्रदीपची इच्छा नसतानाही त्यांना आपल्यासोबत मुलासोबत दिल्लीला जावे लागले. प्रदीप त्यांच्या मुलांसोबत दिल्लीला तर गेला, पण त्यांचं तिथे अजिबात मन लागत नव्हते, कारण प्रदीपचा मुलगा दिल्लीमध्ये एका फ्लॅटमध्ये राहत होता आणि सूरजला फ्लॅटच्या बंद रूममध्ये राहणे आवडत नव्हते. प्रदीप एक राजनीतिक व्यक्ती असल्यामुळे तिथे त्याला वेळेवर बाहेर निघणे आणि वेळेवर घरी येणे या सर्व गोष्टी ॲडजस्ट होत नव्हत्या.
काही दिवसांनीच प्रदीप आपल्या घरी वापस आला. प्रदीप आपल्या घरी परतल्यानंतर तो घरात एकटाच राहत असल्या कारणाने तो स्वतः एकांकी पडला होता. त्याचेच घर त्याला आता एकट्याला खात होते. एक दिवस दुपारी प्रदीप आपल्या रूममध्ये झोपेत होता तेव्हा त्याच्या मनात पल्लवीबद्दल विचार येऊ लागला की जर आज पल्लवी इथे असती तर मी एकटा पडलो नसतो. प्रदीपला बऱ्याच वर्षानंतर आज पल्लवीची आठवण आली होती की ती त्याची पत्नी होती. ते म्हणतात ना की तारुण्यात माणूस कसाही जगू शकतो, पण म्हातारपणी नेहमी त्याचेच अर्धांगिनीचीच त्याला आठवते. त्यामुळे वेळेवर पतीने पत्नीची आणि पत्नीने पतीची कदर ही केलेलीच पाहिजे. तेव्हा प्रदीपच्या मनात अचानक विचार आला की पल्लवी एक चिठ्ठी लिहून गेली होती आणि ती मी गादीखाली ठेवली होती. बघूया तर ती चिठ्ठी गादीखाली आहे की नाही ते. आज बऱ्याच वर्षानंतर ती चिठ्ठीही आठवली होती. त्या चिठ्ठीला एक कागद समजून फेकून दिली होती. प्रदीपने जेव्हा गादी उचलली तेव्हा ती चिठ्ठी गादीच्या खाली चिपकलेली होती. प्रदीप पल्लवीची ती चिठ्ठी पाहून इतका खुश झाला की जसे किती वर्षापासून हरवलेली किमती वस्तू आज त्याला मिळाली आहे. प्रदीप आपल्या हातात पल्लवीची ती चिठ्ठी घेऊन त्या चिठ्ठीतील एक एक शब्द खूप मन लावून वाचत होता. प्रदीप पल्लवीची चिठ्ठी वाचता वाचता रडू लागला होता. प्रदीप आजपर्यंत कधीच रडलेला नव्हता, पण म्हातारपण आणि एकटेपण आज त्याला रडण्यावाचून थांबवू शकले नाही. तारुण्यात तर नाही, पण म्हातारपणी नक्कीच पल्लवीवर प्रेम झाले होते. पण पल्लवी आता कुठे भेटेल त्याला काहीच समजत नव्हते. एक दिवस प्रदीप आपल्या मनातील गोष्ट आपल्या एका मित्राजवळ सांगत होता. तो मित्र प्रदीपला म्हणाला की प्रदीप, वाईट वाटणार नसेल तर मी तुला एक गोष्ट सांगू का? प्रदीप म्हणाला, नाही, मी कोणत्याच गोष्टीचं वाईट वाटून घेणार नाही. सांग, तुला काय सांगायचे आहे ते. प्रदीपच्या मित्राने प्रदीपला सांगितले की या अगोदर तू कधी वहिनींचे नाव सुद्धा घेणे पसंत केले नाही, म्हणून मी तुला कधीच सांगितले नाही की पल्लवी वहिनी आपल्या शहरातच एका NGO मध्ये काम करत आहेत. तुला वाटत असेल तर मी तुझी त्यांच्याशी भेट घालून देऊ शकतो. आपल्या मित्राच्या तोंडून ही गोष्ट ऐकून प्रदीपच्या हृदयात वेगळीच हलचल झाली. मी पल्लवीला खरंच भेटू शकतो का? प्रदीपने आपल्या मित्राला विचारले. मी आजपर्यंत पल्लवीची कधीच कदर केली नाही, पण आता मला माहीत झाले आहे की मी पल्लवीशिवाय जगू शकत नाही. तुझे माझ्यावर खूप मोठे उपकार होतील जर पल्लवीशी तू माझी भेट घालून दिली तर. प्रदीपच्या मित्राने प्रदीपला सांगितले की ठीक आहे, 2-4 दिवसात मी तुला सांगतो की आपण कोणत्या दिवशी वहिनींना भेटायला जाऊ शकतो. प्रदीपचा मित्रही त्याच NGO मध्ये काम करत होता जिथे पल्लवी काम करत होती. 2 दिवसानंतर प्रदीप आणि प्रदीपचा मित्र पल्लवीला भेटण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेले जिथे पल्लवी आली अगोदरच. पण पल्लवीला हे माहीत नव्हते की तिचा पती प्रदीपही तिला भेटायला येणार आहे. पल्लवीला हे सांगण्यात आले होते की कोणीतरी मुलगी तुला भेटायला येणार आहे, त्या मुलीला तुझ्या मदतीची गरज आहे. पल्लवी रेस्टॉरंटमध्ये बसून त्या मुलीची वाट पाहत होती. तेव्हाच प्रदीप पल्लवीच्या समोर जाऊन तिचा हात पकडून खाली बसतो. तेव्हा पल्लवी प्रदीपला पाहून आश्चर्यचकित होते आणि म्हणते की तुम्ही इथे? हो पल्लवी, मी तुझा दुर्दैवी पती. तुझ्यासारखी हुशार आणि शांत पत्नीला मी कधीच मान सन्मान दिला नाही. फक्त शरीराच्या सुंदरतेमुळे मी कधीच विचार केला नाही की माझी पल्लवी आतून किती सुंदर असू शकते. आज मला कळून चुकले आहे की शरीराची सुंदरता ही फक्त क्षणिक सुंदरता असते, पण जिचे मन सुंदर असते ती या जगातील सर्वात सुंदर व्यक्ती असते. प्रदीपने पल्लवीला सांगितले की पल्लवी, मी तुला न्यायला आलो आहे. तू तुझ्या या लाचार पतीला तुझ्या योग्य समजत असशील तर माझ्यासोबत चल. पल्लवीने प्रदीपला सांगितले की प्रदीपजी, मला माफ करा, पण मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही, कारण आता माझे आयुष्य असे किती उरले आहे. आता मी तुमच्यासोबत येऊन करू तरी काय? प्रदीप म्हणाला की पल्लवी, तुला माझ्यासोबत यावेच लागेल. जर तू माझ्यासोबत आली नाही तर मी जिवंतपणेच मरून जाईल, कारण आता मला माझ्या आयुष्यात शेवटच्या क्षणात तुझ्यासोबत जगायचे आहे. पल्लवी म्हणाली की प्रदीपजी, मी तुमच्यासोबत तर येऊ शकत नाही, पण मी तुम्हाला एक सल्ला नक्कीच देऊ शकते. जर तुमचे मन लागत नसेल तर तुम्ही माझ्यासोबत इथे याच NGO मध्ये येऊन राहू शकता. प्रदीपला आता फक्त पल्लवीची साथ हवी होती, म्हणून प्रदीप पल्लवीला नाही म्हणू शकत नव्हता. म्हणून त्याने पल्लवीच्या म्हणण्याला होकार दिला आणि तिथेच पल्लवीसोबत त्याच NGO मध्ये राहू लागला. मित्रांनो, पती पत्नीची साथ
ही एक अशी साथ आहे ज्याची कदर आपल्याला त्यांच्या सहवासात राहून नाही तर त्यांच्या लांब जाण्याने माहीत पडते. जसे की प्रदीपला पल्लवीची किंमत कळाली होती. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.